कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत दिनांक 6 मार्च जे बीट झालं त्या बीटातील हळदीचे बाजारभाव. या गाडीचा बाजारभाव 12,100 रुपये, 12,100 रुपये, 121 रुपये पर के जी, 121 रुपीज़ पर के जी, 121 रुपीज़ पर के जी, 12,100 रुपये. अच्छी क्वालिटी की हल्दी आहे, चांगल्या प्रकारची हळद आहे, डंक नाही. 12,100 रुपये, 11,200 रुपये, 11,200 रुपये, 11,200 रुपये, 112 रुपीज़ पर के जी. नवीन हळद आहे, नया हल्दी है ये. 112 रुपीज़ पर के जी, 112 पर के जी, 11,200 रुपीज़ पर क्विंटल. 11,200 रुपये, 10,800 रुपये. डंका आहे मालाला, जुना माल आहे. 10,800 रुपये. 10,750 रुपये. डंक आहे 10,750, 10,750 रुपये, 10,750 रुपये, 10,750 पर क्विंटल. काल झालेल्या बिटाचं माप सुरू आहे. 10,505 रुपये, 10,505 रुपये, 105 रुपीज़ पर के जी. डंक है इसको ज़्यादा. हल्दीच्या बाजारभावामध्ये 2,000 ते 2,500 रुपयाची घसरण झालेली आहे. नवीन आवक सुरू झाल्यामुळं हे सरासरी 11, 12, 12,500 हजारापर्यंत बाजारभाव चालत आहेत. हळदीचे बाजारभाव वाढण्याचे चान्सेस तेव्हाच होऊ शकतात जेव्हा येणारं जे उत्पन्न आहे ते जर घट आली तर हळदीचे बाजारभाव वाढतील, आणि जर घट नाही आली आणि उत्पन्न जर चांगलं निघालं तर हळदीचे बाजारभाव थोडेफार ड्रॉप होतील. या मालाचा बाजारभाव झालेला आहे 11,750 रुपये, 11,750 रुपये, 12,600 रुपये, 12,600 रुपये, 126 रुपीज़ के जी, 12,600 रुपये. चांगली क्वालिटी आहे, पॉलिश पण चांगल्या प्रकारचं आहे. 12,600. हा नवीन हळदीचा लॉट आहे, कॅप्सूल सुरी टाईप हळदी आहे. 10,800 रुपये, 10,800. 11,500 रुपये. मुकरा गट्टा आहे नवीन, 11,500 रुपये, 11,500. 11,500 रुपये, 11,500 पर क्विंटल. न्यू हल्दी. 13,500 रुपये, 135 रुपीज़ पर के जी, 13,500 रुपये. डंक नहीं है, कुछ भी नहीं है, पुराना हल्दी. 13,500 रुपये, 13,500 रुपये.